नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आज मी आपल्याला बेकायदेशीररित्या जर तुम्ही मूल दत्तक घेतले तर काय होते याबद्दल कायदेशीर माहिती मी आज सांगणार आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे पद्धतीने जर तुम्ही मूल दत्तक घेतले तर तुमच्यावर देखील कारवाई कायदेशीर होऊ शकते, तुम्हाला जेल देखील होऊ शकते. हे तुम्हाला माहीत असेलच, आणि नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आपण दत्तक मूल घेण्यासाठी घ्यायला जातो, पण कायदेशीर कारवाई काय आहे हे बघत नाही, किंवा माहिती असली तरी नको, काय कायदेशीर प्रोसिजर करायची गरज नाही आहे, आपण असंच दत्तक मूल घेऊया असं करतो. बऱ्याच वेळा लोक असं करतात आणि त्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कायदेशीर गोष्टींसाठी त्रास होतो, त्यासाठी त्यांना नुकसान होतं. आणि तुम्ही जे दत्तक मूल घेतलेलं असतं बेकायदेशीररित्या, त्यासाठी त्या मुलाला तुम्हाला परत तिथे पाठवावं लागतं, किंवा तुमच्यावर कायदेशीर कारवाईही होत असते. ही खूप छोटी गोष्ट नाही आहे. कायदेशीरपणे जर दत्तक मूल घेतलं तर तुमच्यासाठी ते चांगलंच आहे. घाई गडबड या गोष्टीसाठी करू नये, कारण तुम्हाला त्या मुलाचं संगोपन हे आपल्या मुलासारखंच करायचं असतं, आणि ते शेवटपर्यंत करायचं असतं. ती 1-2 दिवसाची गोष्ट नसते. म्हणून मूल दत्तक घेताना ती कायदेशीर पद्धतीनेच घेतलं गेलं पाहिजे. आणि बेकायदेशीर जर घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कुटुंबातील, म्हणजेच तुमचे जे कोणी दत्तक घेतं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तर आपण बघू त्यासाठी काय आपल्याला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेतले तर काय होते, कायदेशीररित्या प्रक्रिया कोणती आहे ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. भारतामध्ये दत्तक घेण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसिजर कायद्याने ठरलेली आहे. जर तुम्ही ती प्रोसिजर नीट केली नाही तर तो तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो. सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी ही अधिकृत संस्था आहे. परत एकदा सांगते, सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी ही अधिकृत संस्था आहे मूल दत्तक घेण्यासाठी. ज्युव्हेनिल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 नुसार तुम्ही हे दत्तक मूल घेऊ शकतात. बेकायदेशीररित्या दत्तक म्हणजे काय आपण ते बघू. हॉस्पिटलमधून थेट मूल घेणे, म्हणजे दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जाणे आणि तिथनं मूल डायरेक्ट आपण घरी घेऊन येणे, हे बेकायदेशीर आहे. पैशांच्या किंवा रुपयांच्या बदल्यात मूल घेणे, म्हणजे एखाद्या त्या बाईला किंवा लेडीजला खूप गरज असेल आणि तिला पैशाची खूप आवश्यकता असेल, फायनान्शियली ती प्रॉब्लेममध्ये असेल, आणि तुम्हाला ते कळालं आणि तुम्ही तिला काही पैसे रुपये देऊ केले, आणि त्या बदल्यात जर तिचं मूल दत्तक घेतलं बेकायदेशीररित्या तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्याही कोर्ट ऑर्डरशिवाय दत्तक घेणे, म्हणजे कोर्टाकडे तुम्ही काहीच त्याची प्रोसिजर केली नाही, कायदेशीर पद्धतीने डॉक्युमेंटेशन केलं नाही, तर तुमच्यावर कायदेशीररित्या बेकायदेशीर म्हणून मूल दत्तक घेतल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीमध्ये नोंदणी न करता मूल सांभाळणे हे सर्व कायद्याने चुकीचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्यावर कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात ते बघूयात. ज्युव्हेनिल जस्टिस ॲक्ट 2015च्या सेक्शन 80 ते 81 नुसार 80 आणि 81 नुसार जर कोणी बेकायदेशीर पद्धतीने मूल विकत घेतले किंवा दिले, घेतलं जाणं आणि दिलं जाणं म्हणजे दोघांवर देखील, तर दोघांवर कारवाई होऊ शकते. म्हणजे दोघंही बेकायदेशीररित्या जबाबदार असतात, घेणारा देखील आणि देणारा देखील. त्यासाठी 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यानंतर दंड देखील तुम्हाला लागू होऊ शकतो. मुलांची कस्टडी तुमच्याकडून काढून घेतली जाऊ शकते. जर कळालं की तुम्ही अशा पद्धतीने हॉस्पिटलमधून पैसे देऊन किंवा कोर्टाच्या ऑर्डर न येता तुम्ही दत्तक मूल घेतलं, तर ती तुमच्याकडून मुलाची कस्टडी ही काढली जाऊ शकते. नंतर IPC अंतर्गत मानवी तस्करी म्हणून देखील त्याचा गैरवापर तुम्ही करतायत असं समजू शकतं, किंवा अपहरणाचेही गुन्हे तुमच्यावर हे लागू होऊ शकतात. हा अतिशय गंभीर गुन्हे आहेत दोन्ही. म्हणून बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेणे अतिशय चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कायदेशीर पद्धतीनेच तुम्ही मूल दत्तक घ्या. त्यासाठी अधिकृत एजन्सीमार्फत जुळवणी करून तुम्ही मूल दत्तक घ्या.
अशा कायदेशीर भरपूर संस्था आहेत की जे मूल दत्तक देतात आणि घेतात, त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. कोर्टाची ऑर्डर घ्या, होम स्टडी रिपोर्ट द्या आणि घ्या. सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी वेबसाईटवर नोंदणी करा. कोर्टाचा अंतिम आदेश मिळाल्यानंतरच दत्तक प्रक्रिया पूर्ण मानली जाते. तसेच मूल दत्तक घेणे ही खूप पवित्र आणि जबाबदारीची गोष्ट आहे. पण जर शॉर्टकट पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, कायदेशीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेणे टाळा, हे अतिशय चुकीचं आहे. ही मी थोडक्यात तुम्हाला मूल दत्तक बेकायदेशीर घेतलं तर काय होतं हे सांगितलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.